2019ला वेगळी भूमिका घेतली असती तर आदित्य ठाकरे दुसऱ्या मतदारसंघातून लढले असते. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत सचिन अहिर यांचं परखड मत. सर्व निवडणुकीत ठाकरेंना साथ दिली, जिंकूनही दिलं, अजून काय करायचं सचिन अहिर यांचा सवाल. तर आमच्या मागे पवार ठाकरे आडनाव नसल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले, फक्त मेळावे घेऊन होणार नाही. टू द पॉइंट मधून सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. मुंबई, ठाणे, पालघरला उद्या पावसाचा रेड अलर्ट. हवामान खात्याकडून खबरदारी घेण्याचं आवाहन. तर रायगड, रत्नागिरीलाही सतर्कतेचा इशारा. भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचला, रस्त्यावर उभा ट्रकही खड्ड्यात कोसळला, रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळली. कोकणातही पावसाचा जोर कायम. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली, तर माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हिणी घाट परिसरात निर्बंध. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली. पूरस्थिती लक्षात घेऊन एनडीआरएफची पथकं तैनात. तर हिरण्यकेशी नदीवर असणारा पूल वाहून गेला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा धोक्यात. साटमांच्या हसण्यावरून राज ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त. राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. उद्या शिवसेना युबीटीचं राज्यभर रामरक्षा आंदोलन. राम मंदिर ट्रस्ट भाजप ट्रस्ट असल्याचा राऊतांचा आरोप. लोकार्पणानंतर अवघ्या 2 महिन्यात कनेक्टिंग लिंक पुलावर खड्डे. पहिल्याच पावसात नव्या कोऱ्या मार्गाची चाळ.